जो स्पॉट भेटला तो खूप खतरनाक असा स्पॉट भेटला. मासा आपल्याला भेटलेला आहे. आपण आज भालामध्ये काजूची भाजी बनवणार आहे. त्याला जो डिंक असतो या साईडला बघत असेल, जो डिंक असतो तो खूप खतरनाक. नमस्कार मित्रांनो, मी सुयोग पिलके, स्वागत आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आता आलो भालावरती. फुल डे आपण आज कॅम्पिंग करणार आहे. खूप खतरनाक या साईडला पूर्ण घनदाट असं जंगल आहे. त्या ठिकाणी आपण आज कॅम्पिंग करणार आहे. आणि ह्या साईडला खालच्या बाजूला धरण आहे आणि धरणाच्या वरचा जो हा वाल जातो खालपर्यंत, त्याला छोटे छोटे कुंडे आहेत. त्या ठिकाणी आपण आज कांडालीने मासे पकडण्याने खूप खतरनाक आहे. जो स्पॉट आपल्याला भेटला आहे तो खूप खतरनाक स्पॉट आहे, कारण या साईडला पण जंगल आहे आणि या बाजूला पण जंगल आहे. जंगली प्राणी भरपूर या साईडला जे पाणी पिण्यासाठी जे येत असतात ते भरपूर येत असतात. तर स्पेशल आपण आज भालामध्ये काजूची भाजी बनवणार आहे आणि कांडालीने आज मासे आपण पकडणार आहे. तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या साईडला तुम्ही बघितलं असाल की ह्या ज्या कोंडे आहेत, ह्या ठिकाणी आपण आता कांडाल टाकणार आहे. आपण कांडाल घेऊन आलो आहे, तर या साईडला आपण पूर्ण कांडाल टाकून घेणार आहे. आणि ह्या साईडला आपण आता चूल मांडून घेणार आहे. चुलीवरती आपण आज स्पेशल काजूची भाजी बनवणार आहे जंगलामध्ये. तर ह्या साईडला आपण आता चूल मांडून घेणार आहे. त्या साईडला कुणाल आज आपल्यासोबत आहे. कुणाल आहे, कारण डेली आपल्या व्हिडिओमध्ये कुणाल असतो. तर आपण आज कुणाला परत एकदा आपण कॅम्पिंगसाठी घेऊन आलो. भरपूर दिवसाने आपण आज कॅम्पिंगला आलो आहे. तर आपल्याला जी लाकडं लागणार आहेत ते आपण आता लाकडं घेऊन येणार, कारण की चुलीसाठी आपल्याला जे दगड असतात ते आता ह्या साईडला बघत असेल की कुणाल चुलीसाठी दगड घेऊन आला आहे. हे जे दगड आहेत ते आपण आता त्याचे चूल मांडणार आहे, 3 दगड. आणि आपल्याला जे लाकडं आहेत ते आपण ह्या साईडला पूर्ण जो जंगल भाग आहे त्या ठिकाणाहून आपण ते लाकडं घेऊन येणार आहे. तर मित्रांनो, आता जो स्पॉट भेटला आपला कांडालीने मासे पकडण्याचा, खूप खतरनाक असा स्पॉट भेटला आपल्याला. या साईडला तुम्ही बघू शकता सर्व कुंडे वरच्या बाजूला, या साईडला कुंडे. तर आपण जी कांडाल आहे ह्या साईडला बघत असाल, ही जी कांडाल आहे ते आपण आता पूर्ण ह्या साईडला कोंडीमध्ये आपण टाकून घेऊया. आणि स्पॉट पण आपला खूप भारी आणि आजचा व्हिडिओ पण खूप खतरनाक होणार आहे. आणि ह्या साईडला आपण जी चूल पेटवले त्या ठिकाणी पहिल्यांदा आपण कांडाला आता जी टाकून घेऊया कोंडीमध्ये, तोपर्यंत आपलं जे जेवण आहे ते आपण ह्या ठिकाणी, आपण जी काजूची भाजी आहे ते आपण ह्या ठिकाणी बनवून घेणार आहे. पडा बिडा व्हायचा. इथं टाकायचं म्हटलं ना, ह्या पॅक करा भैया. हां, खालच्याच बाजूला पण. तर मित्रांनो, आपल्याला ह्या साईडला बघायचं, ह्या साईडला आपल्याला जी कोंड भेटलं आहे या ठिकाणी आपण आता ही जी आपण कांडाल आणले ते आपण टाकून घेऊया या साईडला. बघूया आपल्याला आता या ठिकाणी आपण फर्स्ट टाइमच आज कांडालीने आज मासे पकडण्याचं, फर्स्ट टाइमच आज मासे पकडायला आलो आहे. तर आपण या साईडला पूर्ण कवर करून घेऊया ही जी कोंड आहे. बघूया आपल्याला उंच, कारण हे फर्स्ट आपण किती उंच ते आपल्याला माहीत नाही. तर ह्या साईडला आधी बघूया आपण किती कांडाल ह्या साईडला कशी पोचते आपल्या साईडला. तर आपण पहिल्यांदा ही कांडाल टाकूया. भवानी सुरू झाली, भवानी झाली. पण मेन स्पॉट हाच आहे. मासा इकडून येतात, इकडून जातात. त्याच्यात दगड्या फेका हवीत. स्पॉटलाच गुड पडला. सुटली.
तर मित्रांनो या साईडला बघत असाल आपण आता पूर्ण काढायला टाकले, भरपूर एवढं आपल्या छातीवर पाणी झालं. तर आपली पहिलीच एक भावनी झाली. या साईडला बघत असाल एक मासा आपल्याला भेटलेला आहे, पहिलाच मासा आपल्याला भेटला या साईडला बघत असाल. तर या साईडला आपण आता कांड्या टाकल्या. आता आपण खालच्या साईडला आपण जे जेवण बनवणार आहे काजूची भाजी, तर आपण आता त्या साईडला जाऊया जेवण बनवायला. तोपर्यंत बघूया आपल्याला या साईडला किती आता मासे आपल्याला भेटत आहेत ते. तर मित्रांनो या साईडला बघत असेल आपण आता जी चूल पेटवले त्याचा चांगला हिस्सा आपला पेटलेला आहे. आणि आपण जो आता भात आहे तो आपण आता पहिल्यांदा भात आपण हे साईडला शिजवून घेऊया. आपण आता जे काजू आणलेत ते आपण आता काजू पहिले कटिंग करून घेऊया. स्पेशल आपण काजूची भाजी चुलीवरती बनवणार आहे भालामध्ये. चल त्या साईडला आपण आता काजूची कटिंग करूया. तर या साईडला बघू शकला आपण आता जे काजू कटिंग करून झालेत आणि ह्यातलं जे काजू आपण जे कटिंग केलं आहे, जे गर आहेत भाजीसाठी आपण जे वापरणार आहे ते आपण काढून घेऊया. कारण की त्याला जो डिंक असतो या साईडला बघत असेल जो डिंक असतो तो खूप खतरनाक असतो. त्याच्यामुळे जे आपल्या हाताला जर लागला तो डिंक तर आपले हात कुसतात. त्याच्यासाठी खूप सावधगिरीने ते काढायला लागतात. तर आपण आता जेवढे कटिंग केले त्या साईडला बघायचं पाणी आपण घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण जे काजू आणलेत ते जे आपण गर आता काढून घेऊया सर्व. त्या साईडला बघत असं आपण जे काजू कट केले होते आणि जे आपण काजूची जी भाजी बनवते गर जे आपण पूर्ण बॉईल व्हायला ठेवले, ज्याचा जो डिंक असतो तो बाहेर निघण्यासाठी आपण पूर्ण आता बॉईल करून घेतला. आता आपले काजू आता बॉईल रेडी झाले. तर आपण त्याला जे साली असतात ते आपण आता सेपरेट करूया आणि ती काजूची आपण आता भाजी बनवूया. ते येते ना पुन्हा पिशवी. मित्रांनो या साईडला बघत असेल आपण आता जे काजूची पूर्ण जे साल आहेत ते निघून आपण काढून टाकले आणि जो डिंक होता तो सर्व ह्या काजूच्या गरावरचा जो निघून गेला खूप खतरनाक असतो तो डिंक असतो. तर आपण आता जे मसाले आणलेत ते आपण तुम्हाला दाखवतो. या साईडला आपण मसाले आणलेत. आलं लसूण पेस्ट आहे, आणखीन आपला घरगुती मसाला आहे, मिरची पावडर आहे, आणखीन हळद आणले, कांदा आणि आपल्याकडे लसूण आहे. तर या साईडला बघू शकता कुणाल कांदा कटिंग करून घेतो आहे. तर पहिल्यांदा आपण कांदा लसूण आपण सर्व कटिंग करून घेऊया. आणि या साईडला आपण जी चूल मांडली तिकडे आपण आता स्पेशल काजूची भाजी बनवून घ्या. चला पटापट आपण आता कांदा कटिंग करून घेऊया.
तर मित्रांनो या साईडला बघा आपली काजूची भाजी रेडी झाली आहे. चुलीवरती आपण आज फर्स्ट टाइमच ह्या वर्षातली पहिल्यांदाच आपण काजूची भाजी बनवली, ती पण आपण वालामध्ये बनवली. तर आपली आता रेडी झाली. या साईडला बघू शकता आपली काजू घर आहेत. आता आपण टेस्ट करूया कशी झाली ती काजूची भाजी. मित्रांनो आपलं आता जेवण झालं, रेडी झालं आहे. आणि आपण आता कांडाल टाकले त्या कांडालीमध्ये आपल्याला आता बघूया किती आपल्याला मासे भेटलेत. तर आपण जिथे एंड केले तिकडे कांडाल त्या ठिकाणी आपण आता कांडाल घेऊन येऊया. बघूया आपल्याला आज किती भेटलेत मासे. आपण फर्स्ट टाइमच ही कांडाल टाकली होती. तर मित्रांनो आपण आता जी कांडाल टाकली होती ती आपली आता कांडाल काढून झालेली आहे. आणि ह्या साईडला तुम्ही बघत असाल आपल्याला जबरदस्त मासे भेटले. त्या साईडला खूप जबरदस्त साईज भेटले माशामध्ये कांडालीमध्ये, कारण ह्या कोंडीमध्ये आपल्याला भेटले. तर आजचा व्हिडिओ आपण आता इथेच संपवणार आहे. तर व्हिडिओ कसा झाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि जो आपल्याला लोकेशन भेटला, जो स्पॉट भेटला, तो खूप खतरनाक असा स्पॉट भेटला होता. चला आता भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये.